नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधावरील फळबाग लागवड योजना या योजनेबद्दलची माहिती घेणार आहोत। तर ह्या योजनेबद्दल तुमच्या पात्रता काय आहेत, तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, अनुदान किती भेटणार आहे, या सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर ही योजना फक्त ज्या शेतकऱ्यांची शेती ही 5 एकर किंवा 5 एकराच्या आत आहे त्यांच्यासाठी लागू असणार आहे। 5 एकरापेक्षा जास्त शेती असणारे शेतकरी यासाठी या अनुदानासाठी पात्र असणार नाहीत। तरी पण तुम्हाला जर काही शंका असल्यास याबद्दलची तुम्ही माहिती कृषी सहाय्यक किंवा ग्रामपंचायतमध्ये तुम्ही ग्रामसेवक यांच्याशी भेटून घेऊ शकता। तर ही योजना आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याच्या अंतर्गत येते। तर ही बांधावरील फळबाग लागवड योजना आहे। तर यासाठी 1 एकरामध्ये जर तुम्ही 8 फळझाडं लावली तर त्यांच्यासाठी तुम्हाला 16,000 रुपयेपर्यंत अनुदान भेटते। आणि 2 एकर तुमची शेती असेल तर तुम्ही 16 फळझाडांकरता 32,000 रुपये अनुदान भेटते। आणि तुमची शेती जर 5 एकरापर्यंत असेल तर तुम्हाला 40 फळझाडांकरिता 80,000 रुपये अनुदान भेटते। एवढे तुम्हाला अनुदान भेटत आहे। समजा तुम्ही 5 एकरामध्ये 20 झाडे लावली तर तुम्हाला 20 झाडांसाठी 40,000 रुपयेपर्यंत सुद्धा भेटू शकतात। ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती फळझाडे लावता। तर 5 एकरापर्यंत जास्तीत जास्त तुम्ही 40 झाडे लावू शकता। तर या अंतर्गत तुम्ही नारळ, आंबा, चिकू, जांभूळ, पेरू व इतर कोणत्याही प्रकारचे फळझाड लावू शकता। अशा प्रकारे तुम्हाला एवढे अनुदान भेटते। आणि यासाठी पुढील डॉक्युमेंट लागतात। तर त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक, पॅन कार्ड, फार्मर ID, जॉब कार्ड, ज्या क्षेत्रात तुम्ही लागवड करणार आहे त्या क्षेत्राचा 7/12 असेल, 8। पुन्हा या योजनेचा ग्रामपंचायत एक ठराव भेटतो, तो ठराव तुम्हाला लागणार आहे। ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत। आणि हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करायचे आहेत। डॉक्युमेंट जमा केल्यानंतर थोड्या दिवसात तुमचं अनुदान मंजूर होऊन येणार आहे। आणि या योजनेची तुम्हाला अधिकची माहिती घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या गावची ग्रामपंचायत किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे भेट घेऊन तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता। तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।